नमस्कार मित्रांनो, मी तेजस पुन्हा एकदा तुमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं, आपण काय म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये सेल बघितलं, कसलं बायोसायन्स सब्जेक्टमधलं जीएनएम फर्स्ट इयरचा जो बायोसायन्स सब्जेक्ट आहे त्याच्यामधलं सब सब्जेक्ट ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, त्याच्यामधलं फर्स्ट टॉपिक होतं सेल। आता त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे टिश्यू। टिश्यू काय आहे हे बघा, इथं मी डायग्राम तयार करून ठेवली आहे छोटीशी। हे एवढं एक सेल आहे, त्याच्यामधलं हे न्यूक्लियस आहे, तर असे नंबर ऑफ सेल मिळून एक पूर्ण टिश्यू फॉर्म होतो। हा एक पूर्ण टिश्यू फॉर्म झाला आणि असे मल्टिपल टिश्यू मिळून एक पूर्ण ऑर्गन तयार होतात। मल्टिपल ऑर्गन्स मिळून एक पूर्ण सिस्टम तयार होते आणि मल्टिपल सिस्टम मिळून आपली पूर्ण बॉडी। जसं की आपण सेल पूर्ण क्लिअर बघितलं, सेल बेसिक युनिट आहे आपल्या बॉडीमधलं। त्याच्यानंतर आपण आता बघत आहोत टिश्यू। टिश्यूमध्ये आपण काय बघणार आहोत, डेफिनेशन ऑफ टिश्यू। टिश्यू म्हणजे काय, ऑल टाइप्स अँड देअर सबटाइप्स ऑफ द टिश्यू। टिश्यूचे जे ऑल टाइप्स आहे आणि सबटाइप्स आहे ते बघणार आहोत। टिश्यूचे टाइप्स मेन जे आहे ते मेन 4 टाइप्स आहे, पण त्याचे सबटाइप्स भरपूर आहे। प्रत्येक टाइप्सला वेगळं वेगळं त्याच्या फंक्शननुसार, त्याच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार त्याला नावं दिलेले आहेत। थर्ड आहे फंक्शन्स ऑफ द टिश्यू, म्हणजे त्या टाइप्सचे, त्या टिश्यूचे फंक्शन्स काय काय आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सुरू करूया मित्रांनो हा व्हिडिओ आपला। तर मित्रांनो बघूया आपण डेफिनेशन अँड देअर टाइप्स। डेफिनेशन बघूया, टिश्यू कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ सेम टाइप ऑफ सेल्स। जसं की तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं नाही, आता पण सांगितलं की लार्ज नंबर ऑफ सेल्स म्हणजे सेल्सचा एक समूह, अँड आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द साइज, शेप अँड फंक्शन। ते क्लासिफाईड कसे केले जातात, त्यांच्या साईजनुसार, त्यांच्या शेपनुसार आणि त्यांच्या फंक्शन्सनुसार तुम्हाला सांगितलं मी आता। हे झालं टिश्यू डेफिनेशन। द स्टडी ऑफ टिश्यू कॉल्ड हिस्टोलॉजी। हे भरपूर महत्त्वाचं आहे जीएनएम साठी, कारण एमसीक्यू मध्ये हे विचारलं जातं। द स्टडी ऑफ टिश्यू कॉल्ड हिस्टोलॉजी अँड द स्टडी ऑफ सेल कॉल्ड सायटोलॉजी। सेल बायोलॉजी पण म्हणतात आणि सायटोलॉजी पण म्हणतात, लक्षात ठेवायचं। मेडिकल हिस्टोलॉजी इज द मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ टिश्यू। मेडिकल हिस्टोलॉजी म्हणजे जे टिश्यू असतात त्याचं अंडर मायक्रोस्कोप, म्हणजे मायक्रोस्कोपच्या खाली त्याचं स्टडी केलं जातं थ्रू सेक्शनिंग, स्टेनिंग अँड एक्झामाइनिंग द सेक्शन अंडर अ मायक्रोस्कोप। आता सेक्शनिंग म्हणजे काय, आता हे सेक्शनिंग, स्टेनिंग, एक्झामाइनिंग हे एक लॅबचा प्रकार आहे, जे मायक्रोस्कोपी जे टेस्ट करतात, जे स्टडी करतात, त्याचा हे टाइप्स आहे सेक्शनिंग, स्टेनिंग अँड एक्झामाइनिंग। सेक्शनिंग म्हणजे काय, सेक्शनिंग मध्ये काय करतात, टिश्यू घेतलं जातं, त्या टिश्यूला एकदम बारीक 5-6 याच्यामध्ये टिश्यूला ते कट करतात, म्हणजे त्या टिश्यूचे स्लाइस तयार करतात आणि त्याला एक्झामाइन करतात सेक्शनिंग करून। सेक्शनिंग म्हणजे वेगळं केलं जाणं। स्टेनिंग म्हणजे काय, स्टेनिंग मध्ये काय होतं, स्टेनिंग मध्ये 3-4 प्रकारचे केमिकल सबस्टन्स असतात। ते अशी एक स्लाइड घेतात, छोटीशी काचेची स्लाइड तुम्ही बघितलेली असेल, त्याच्यावर ते टिश्यू टाकतात आणि याच्यावरतून ते याच्यावर लिक्विड टाकलं जातं, म्हणजे तेच केमिकल सबस्टन्स ते स्टेनिंग म्हणतात। आणि त्याच्यानंतर याची जी रिॲक्शन येते ती पिंक होतं, की ते ॲज इट इज जे स्टेनचा कलर आहे पर्पल सारखं तसंच राहतं। त्याच्यामध्ये कलर असतात, कलर कोडिंग दिलेली असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साठी, ते केमिकल बेसवर असतं स्टेनिंग। त्याच्यानंतर आहे एक्झामाइन करणे, म्हणजे ते एक्झामाइन करतात द सेक्शन्स, ते जे सेक्शन केले होते मायक्रोस्कोपच्या अंडर। आता हे सेक्शनिंग आणि हे सगळं स्लाइड वगैरे तुम्हाला म्हणजे बीएससी नर्सिंग जे आहे त्याच्यामध्ये हे इन डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचे, पण ते जीएनएम मध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही। फक्त तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की सेक्शनिंग, स्टेनिंग काय आहे, म्हणून तुम्हाला मी हे सांगितलं। आता आपण टाइप्स बघूया। देयर आर 4 मेन टाइप्स ऑफ टिश्यू इच विथ सब टाइप्स अँड दे आर, 4 टाइप्स आहे, इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू अँड नर्वस टिश्यू। आता हे 4 मेन टाइप्स आहे। आता याचे सब टाइप्स किती आहे, ते कसे आहे, त्यांचे फंक्शन्स काय आहे, त्यांचे नावं कसे पडलेले आहे, त्यांच्या शेप साइजेसनुसार, ते आपण सगळं आता बघूया। तर बघूया आपला फर्स्ट टाइप, इपिथेलियल टिश्यू। इपिथेलियल टिश्यू कसा असतो हे तुम्ही फोटोमध्ये एक वेळेस बघून घ्या। त्याच्यामध्ये काय असतं, दिस टाइप ऑफ टिश्यू कव्हर्स द बॉडी लाईन्स कॅव्हिटीज। आता बॉडी लाईन कॅव्हिटी म्हणजे काय, की एक सरफेस आहे, जसं की आपली स्किन एक सरफेस आहे, हा हॉलो ऑर्गन्स अँड ट्यूब्स म्हणजे प्रोटेक्शन, कव्हर करतं काय, बॉडी लाईन्स कॅव्हिटीज, बॉडी लाईन्स अँड कॅव्हिटी। बॉडी लाईन झाले आपले सरफेसेस, कॅव्हिटीज लाईक कॅव्हिटी असते बघा, जसं की आपलं ॲब्डोमेन आहे, स्टमक आहे, स्टमक मध्ये कॅव्हिटी असते। अशी ज्या कॅव्हिटीज असते त्या कॅव्हिटीज लाईन्स असतात, सरफेस असतो,
तो इपिथिलियल टिश्यूने कव्हर केलेला असतो. हॉलो ऑर्गन्समध्ये काय काय आलं, जसं की तुम्हाला सांगितलं मी, स्टमक आलं, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, जे ज्यांना मधून ल्युमिन आहे. ल्युमिन म्हणजे पोकळी असते, ल्युमिनचं मिनिंग पोकळी मध्ये असते. त्याच्यामध्ये एक कॅव्हिटी असते, त्याला आपण हॉलो ऑर्गन म्हणजे छोटे असतात, मोठे मोठे नाही. आता तुम्ही म्हणणार किडनी का, किडनी नाही, किडनी हॉलो ऑर्गन नाही, छोटे छोटे ऑर्गन ज्याच्यामध्ये कॅव्हिटी असते. अँड ट्यूब्स, जसं की आपल्या ग्लँड्स आहे, ग्लँड्सला ट्यूब असतात, त्या ट्यूब्सच्या सर्फेसमध्ये पण, त्या ट्यूब्समध्ये पण इपिथिलियल टिश्यू हे आढळतात. सेकंड, प्रोटेक्शन, त्याचं फंक्शन बघूया. प्रोटेक्शन ऑफ अंडरलाईन स्ट्रक्चर फ्रॉम. अंडरलाईन स्ट्रक्चर म्हणजे काय, अंडरलाईन स्ट्रक्चर म्हणजे काय, आता समजून घ्या. एक्झाम्पल, ही स्किन आहे, तर स्किनच्या खाली काय असणार, लेयर्स असणार, डर्मिस, इपिडर्मिस, त्याच्यानंतर फॅट, असे जे लेयर्स आहे, तर त्यांचं प्रोटेक्शनचं काम काय करतं इपिथिलियल टिश्यू करतात. सगळ्यात सरफेस आहे, तुम्हाला सांगितलं लाईन्स कॅव्हिटी म्हणजे सरफेसला हे असतं, इपिथिलियल टिश्यू असतं. तर इथं सरफेसला स्किनला काय आहे, इपिथिलियल टिश्यू आहे, ते प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, डिहायड्रेशन और केमिकल और मेकॅनिकल डॅमेज. डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन होण्याचं ते प्रोटेक्शन करतं. त्याच्यानंतर म्हणजे डिहायड्रेशन जर होत असेल तर तो हायड्रेट ठेवण्याचं काम करतो काय, इपिथिलियल सेल. त्याच्यानंतर केमिकल प्रोटेक्शन फ्रॉम केमिकल अँड मेकॅनिकल डॅमेज. केमिकल डॅमेज किंवा समजून घ्या स्किनवर काही केमिकल पडलं किंवा सांडलं तर मग त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम फर्स्ट काय कोणाचं असतं, इपिथिलियल टिश्यूज असतं. म्हणजे फर्स्ट जर केमिकल काही पडलं त्याच्यावर आपल्या स्किनवर तर फर्स्ट इपिथिलियल टिश्यू डॅमेज होते, त्याच्यानंतर मग डॅमेज खालच्या जे अंडरलाईन स्ट्रक्चर आहे, अंडरलाईन स्ट्रक्चर तोपर्यंत तो डॅमेज पोहोचेल. त्याच्यानंतर मेकॅनिकल डॅमेज म्हणजे काही इंजुरी झाली, काही जखम झाली, त्याला आपण मेकॅनिकल डॅमेज म्हणतो. त्याच्यानंतर सिक्रेशन प्रोडक्शन पण हे याचं काम होतं. कसं होतं, आता जसं समजून घ्या. आपण आपलं हिसोफेगस आहे, हिसोफेगसमध्ये कधी कधी म्युकस तयार होऊन जातो, कफ तयार होऊन जातो, तर तसं हे सिक्रेशन प्रोडक्शनचं पण काम काय करतं, इपिथिलियल टिश्यू करतात. आता हे इन तुम्हाला इपिथिलियल टिश्यूचं टाईप आहे, त्याचे तुम्हाला फंक्शन सांगतोय. आता कोणतं सिक्रेशन प्रोडक्शन करण्याचं कोणता टाईप करतोय इपिथिलियल टिश्यूचा ते आपण सगळं पुढे इन डिटेलमध्ये बघू. न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शनचं कोणता टाईप हे काम करतं ते आपण पुढे बघत आहोत. न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शनचं पण काम इपिथिलियल टिश्यू हे करतं. जसं तुम्हाला सांगितलं स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतं, न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शनचं. त्याच्यानंतर एक्सरेटरी, जे नको असलेले पदार्थ आहे ते सेलमधून किंवा टिश्यूमधून काढून बाहेर टाकले जातात, ते एक्सरेटरीचं पण फंक्शन इपिथिलियल टिश्यूचं असतं. त्याच्यानंतर सेन्सेशन, तुम्हाला सांगितलं मी स्किन आहे, स्किनवर सेन्सेशनचं काम इपिथिलियल टिश्यूमुळे होतो. आता आपण नेक्स्ट टाईप बघूया, किंवा नेक्स्ट टाईप म्हणजे इपिथिलियल टिश्यूचे जे सब टाईप्स आहे आपण ते बघूया. इपिथिलियल टिश्यूचे दोन मेन सब टाईप्स आहेत, सिंपल इपिथिलियल टिश्यू अँड कंपाऊंड इपिथिलियल टिश्यू. सिंपल अँड कंपाऊंड यांचे पण सब टाईप्स आहेत. सिंपल इपिथिलियल टिश्यूचे सब टाईप्स बघूया आपण. स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू, कॉलमनर इपिथिलियल टिश्यू अँड सिलिएटेड इपिथिलियल टिश्यू. सेकंड इपिथिलियल टिश्यूचा सेकंड जो सब टाईप आहे कंपाऊंड इपिथिलियल टिश्यू, त्याचे आपण सब टाईप्स बघूया. स्ट्रॅटिफाईड इपिथिलियल टिश्यू, ट्रान्झिशनल इपिथिलियल टिश्यू. आणि हे ट्रान्झिशनल इपिथिलियल टिश्यूने बनतात मेम्ब्रेन्स काय असं तुम्हाला मी सांगतो, आता पुढे एक्सप्लेन करतो. मेम्ब्रेन्समध्ये पण 3 टाईप्स आहे, म्युकस मेम्ब्रेन, सायनोवियल मेम्ब्रेन अँड सिरस मेम्ब्रेन. हे ऑल टाईप झाले. आता आपण एक एक करून हे सगळं बघूया. इपिथिलियल टिश्यू मधलं फर्स्ट सब टाईप सिंपल इपिथिलियल टिश्यू ते बघूया. सिंपल इपिथिलियल टिश्यू काय आहे. सिंपल इपिथिलियल टिश्यू इज मेड ऑफ अ सिंगल लेअर ऑफ सेल आहे, त्याची सिंगल लेअर असते. सिंगल लेअर कशी समजून घ्या. हा एक सेल आहे, इकडे अजून एक सेल, हा एक सेल, ही जी सिंगल लेअर तयार होते सेलची त्याला आपण म्हणूया सिंपल इपिथिलियल टिश्यू. इट फंक्शन एज द लिव्हिंग ऑफ डक्ट, बॉडी कॅव्हिटी अँड ट्यूब्स. बॉडी कॅव्हिटीज, डक्ट्स, आता जस्ट आपण बघितलेले लिव्हिंग ऑफ द डक्ट्स म्हणजे जे डक्ट आहे त्याच्यामध्ये जे आतलं जे सरफेस आहे ते कशाने बनलेलं असतं, सिंपल इपिथिलियल टिश्यूने. तर ते कसं काम करतं, सिंगल लेअरमध्ये काम करतं. सिंगल लेअरचं त्याचं स्ट्रक्चर असतं. बॉडी कॅव्हिटीजमध्ये असतं. बॉडी कॅव्हिटीज म्हणजे ॲब्डोमिनल कॅव्हिटी झाली, पेरिनियल कॅव्हिटी झाली, त्याच्यानंतर आपलं स्टमक झालं, जे कॅव्हिटीज आहेत त्याच्या सरफेसमध्ये सिंपल इपिथिलियल टिश्यू हे असते. अँड ट्यूब्स, आपल्या ज्या डक्टचे जे ट्यूब्स आहेत, आपल्या ग्लँडचे जे ट्यूब्स आहेत त्या ट्यूब्समध्ये पण हे सिंपल इपिथिलियल टिश्यू असतो. सिंपल इपिथिलियल टिश्यूमध्ये 3 मेन टाईप्स आहेत, 3 अजून सब टाईप्स आहेत. त्याच्यामधला फर्स्ट टाईप बघूया, स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू. स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू आता हे काय आहे. दिस इज अ कंपोज ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅटन सेल. हे सेम आहे, म्हणजे हे जे आहे त्याचा सेम प्रकार आहे. याच्यामध्ये वेगळं काय आहे, द सेल्स फिट क्लोजली टुगेदर लाईक पेविंग स्टोन्स.
पेविंग स्टोन्स म्हणजे आपण गार्डनमध्ये जातो तेव्हा आपण स्ट्रक्चर बघतो नाही का, असे दगड ठेवलेले असतात, रस्ता बनवायला असतो दगड 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 ठेवून ठेवून पेविंग स्टोन्स, त्याला पेविंग स्टोन्स म्हणतात. तसं स्ट्रक्चर यांचं असतं. अ व्हेरी थिन अँड स्मूथ मेम्ब्रेन अक्रॉस विच डिफ्युजन ऑकर्स इझिली. म्हणजे त्याच्यापासून त्या या स्कॉमस इपिथेलियल सेल पासून टिश्यू पासून एक थिन मेम्ब्रेन तयार होतो. मेम्ब्रेन म्हणजे एक खालचा मेम्ब्रेन, सॉफ्ट मेम्ब्रेन, अक्रॉस विच डिफ्युजन ऑकर्स इझिली, म्हणजे त्याचा पसरण जो आहे तो इझिली तो पसरण पाहू शकतो किंवा तो ग्रो होऊ शकतो. डिफ्युजन म्हणजे पसरण पावणे, वाढणे. इट फॉर्म लिनिंग ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स. लिनिंग म्हणजे सरफेस म्हणजे पूर्ण त्याच्याने सरफेस एक फॉर्म होतो, लिनिंग फॉर्म होते. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हार्ट. आता त्याचे आपण फंक्शन बघतोय की म्हणजे तो कशामध्ये असतो, त्याच्या ह्या टिश्यूमुळे कोणकोणते ऑर्गन्स तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये आहे हार्ट, वेअर इट इज ऑल्सो नोन एज एंडोकार्डियम. एंडो वर्ड आला म्हणजे समजून घ्यायचं की हे इपिथेलियल टिश्यूचा एक प्रकार आहे. कार्डियम म्हणजे आपलं हार्ट झालं, एंडोकार्डियम. त्याच्यानंतर ब्लड वेसल्स, वेअर इट इज ऑल्सो नोन एज एंडोथेलियम म्हणजे आपला इपिथेलियल टिश्यूचा तिथं एक म्हणजे आपल्या इपिथेलियल टिश्यूचा प्रकार आहे जो त्याला आपण म्हणतो एंडोथेलियम. म्हणजे ब्लड वेसल्स मधले जी कॅव्हिटी असते, ल्युमिन असते, त्याच्यामधला जो सरफेस असतो त्याला इपिथेलियल टिश्यू म्हणजे एंडोथेलियमचे टिश्यू असतात ते फॉर्म करतात. एल्व्हेओलाई ऑफ द लंग्स. आता तुम्हाला एल्व्हेओलाई काय सांगू, लंग्स जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये एल्व्हेओलाई असतं. हे बघा समजून घ्या, हा एक लंग्स आहे. इथून आपली अशी ही ट्रकिया वगैरे येते आणि त्याला इथं असे ब्रांचेस ओपन होतात आणि या प्रत्येक ब्रांचेसला परत सब ब्रांचेस असताना अशी एक छोटी सॅक असते. छोटी सॅक त्याला आपण एल्व्हेओलाई अशी सॅक म्हणतो, एल्व्हेओलाई सॅक. त्या एल्व्हेओलाई सॅकमध्ये कॅव्हिटी असते छोटीशी. ते एल्व्हेओलाई जे आहे ते पण आपलं स्कॉमस इपिथेलियल टिश्यूने बनलेलं असतं. आता हे एल्व्हेओलाई आहे ना, एल्व्हेमध्ये काय होतं, हे जे तुम्हाला दिसतंय ना, मध्ये कॅव्हिटी आहे. तर आपण जे ऑक्सिजन घेतो ते ना पूर्ण ह्या कॅव्हिटीमध्ये येतं आणि ह्या कॅव्हिटीमधून हे जे तुम्हाला लेअर दिसत आहे ना, हे लेअरमध्ये एकदम छोट्या ब्लड वेसल्स असतात. त्या ब्लड वेसल्समध्ये कंटिन्यू ब्लड जे आहे ते फ्लो होत राहतं. तर तिथून या ब्लड वेसल्समधून जे कार्बन डायऑक्साईड असतं ते कार्बन डायऑक्साईड या सॅकमध्ये येतं आणि या सॅकमधून जो आपण ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन या सॅकमधून ही जी लेअर आहे ज्याच्यावर ब्लड वेसल्स असतात त्या लेअरमध्ये मिक्स होऊन जातो. त्या ब्लड वेसल्समध्ये ऑक्सिजन मिक्स होतो. या प्रकारे असं आपण पुढे हे सिस्टम पूर्ण बघणारच आहे, पण तुम्हाला एक ब्रीफ म्हणून सांगून दिलं इन डिटेल म्हणून थोडंसं. त्याच्यानंतर डक्ट्स ऑफ नेफ्रॉन्स इन किडनीमध्ये जे डक्ट्स असतात त्याचे नेफ्रॉन जे असतात ते पण हे स्कॉमस इपिथेलियल टिश्यूने बनलेले असतात. आता तुम्हाला नेफ्रॉन समजून घ्या, ही किडनी आहे, किडनी. आता इथं याचे असे आर्टरी असते, व्हेन असते, इथून युरेथ्रा बाहेर येते. तर इथं यांचे स्ट्रक्चर असतात पूर्ण एकदम बारीक आणि हे जे असतात हे बारीक असे केसांसारखे दिसणारे हे मिलियन्स ऑफ हे असतात, नेफ्रॉन्स असतात याच्यामध्ये. त्या नेफ्रॉनचा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे तोच पूर्ण स्ट्रक्चर स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूने बनलेला असतो. या एवढ्या ठिकाणी स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू हा टाईप आपल्याला दिसायला भेटतो. आता आपण पुढचा टाईप बघूया. पुढचे टाईप्स कॉलमनर इपिथेलियल टिश्यू. कॉलमनर इपिथेलियल टिश्यू कसं असतं तुम्ही फोटो बघून घ्या. आता columnar epithelial tissue is a single layer of tall and slender with oval shaped nuclei. कॉलमनर इपिथेलियल टिश्यू सिंगल लेअर असते. तुम्हाला मी सांगितलं की सिंगल लेअर सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये सिंगल लेअर असते, पण ही सिंगल लेअर कशी असते, टॉल अँड स्लेंडर. म्हणजे सेल जे आहे ते टॉल आहे, असे टॉल सेल आहे ते, अँड स्लेंडर म्हणजे एकदम बारीक आहे, समजून घ्या हे. आणि न्यूक्लियाय विथ ओव्हल शेप, पण ओव्हल शेपचा न्यूक्लिया आहे आणि ते पण बॅसल रिजन मध्ये म्हणजे एकदम बेसला असतं न्यूक्लिया त्यांचं. हे असं कॉलमनर सेल जे असतात हे या प्रकारे असतात. ओव्हल शेप न्यूक्लिया लोकेटेड ॲट द बेसल रिजन. न्यूक्लियस जे आहे ते बेसल रिजनला असतं, बेसला असतं खाली. आणि इथं मेम्ब्रेन असतं. मेम्ब्रेन पण एक टिश्यूने बनलेलं असतं, कनेक्टिव्ह टिश्यूने. ते आपण पुढे तुम्हाला मी एक्सप्लेन करतोच. अटॅच द बेसमेंट ऑफ मेम्ब्रेन. In human columnar epithelium lies most of organs of digestive tract, including the stomach and intestine. डायजेस्टिव्ह ट्रॅक मधलं जेवढं पण लाईन्स आहे, लिनन्स आहे,
लाईन्स आहे, लिन्स आहे, तेवढेच सगळ्यांना काय कव्हर करतं, कॉलमनर इपिथेलियल टिश्यू. स्टमक, इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, कोलोन, सगळ्यांना. आता त्याच्यामधलं थर्ड जे टाईप होतं, सबटाईप सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. आपण स्कॉमस बघितलं, सेकंड होतं सिंपल मधलं स्कॉमस बघितलं, कॉलमनर बघितलं, थर्ड आहे सिलेटेड इपिथेलियल टिश्यू. आता सिलेटेड म्हणजे काय, सिलेटेडला असं सिलेटेड का नाव दिलेलं आहे याला. सिलेटेड इपिथेलियम इज अ थिन टिश्यू दॅट हॅज अ हेअर लाईक स्ट्रक्चर. आता हे समजून घ्या, हे इपिथेलियल टिश्यू आहे, याला वरती असे हे सिलिया असतं बारीक बारीक केसांसारखे. या सेल्सला, सिलेटेड सेल्सला इपिथेलियल टिश्यू आहे, लॉंग आहे, पण त्याला काय असतं, सिलिया असतं बारीक बारीक एकदम केसांसारखं स्ट्रक्चर असतं. देज हेअर्स कॉल्ड सिलिया मूव्ह बॅक अँड फोर्थ, म्हणजे ते मागे पुढे असे हालत राहतात, व्ह्यू मध्ये त्यांची अशी हालचाल होत राहते. टू हेल्प मूव्ह पार्टिकल्स आउट ऑफ अवर बॉडी, म्हणजे जे पार्टिकल्स आहे, जे वेस्ट पार्टिकल्स आहे, जे बॉडीच्या बाहेर फेकायचे आहे, जे बॉडीला घातक आहे. म्हणजे समजून घ्या, आपण इनहेल केल्यानंतर काही फॉरेन बॉडी पार्ट किंवा डस्ट म्हणून घ्या, जे आपल्या इनहेल मधून बॉडीमध्ये गेली, ट्रकियामध्ये गेली, तर ते ट्रकियामध्ये हे सेल्स असतात, सिलेटेड टिश्यू असतात. ते टिश्यू काय करतात, हे हेअर लाईक स्ट्रक्चर काय करतं, हे या हेअर्समध्ये, या स्ट्रक्चरमध्ये तो जो फॉरेन पार्टी आहे, ती जे डस्ट आहे, तो पार्टिकल्स धरून ठेवतो. अँड आउट ऑफ बॉडी म्हणजे बॉडीच्या बाहेर टाकण्याचा तो ते म्हणजे प्रयत्न करतो, म्हणजे टाकतोच तो. वी फाइंड सिलेटेड इपिथेलियम इन अवर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड द फेलोपियन ट्यूब्स ऑफ वुमन. रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की ट्रकियामध्ये असतं. आता फेलोपियन ट्यूब मध्ये पण असतं. फेलोपियन ट्यूब मध्ये काय, वुमन्स मध्ये फेलोपियन ट्यूब, ओव्हरी, युटेरस, हे सगळं वुमन्स मध्ये असतं. तर जे ओव्हरीज मधून जो ओव्हम नावाचा सेल निघतो, एग निघतो, तो तिथून निघून फेलोपियन ट्यूब मध्ये जातो. आणि फेलोपियन ट्यूब जे आहे तिथं हे सेल्स असतात, हे सिलियरी सेल्स. तर ते सिलियरी काय करतं, ते त्याला परत खाली म्हणजे ते फेलोपियन ट्यूब मधून खाली नको जायला म्हणून प्रिव्हेंट करतं आणि पुढे ढकलण्याचं काम हे जे सिलिया असतात, हे सिलिया करतात. अँड इट ऑल्सो कंटेन ग्लोबेट सेल्स दॅट सिक्रेट म्युकस. आता हे पूर्ण एक टिश्यू आहे, हे सेल्स आहे त्याच्या पूर्ण आहे पूर्ण. हा मेम्ब्रेन खालचा. तर याच्यामध्ये आता हे सगळे सिलियरी आहे किंवा आपले जे कॉलमनर आहे ते जरी असले मध्ये सिलियरी आहे, तर एखादी केक मध्ये ग्लोबेट सेल असतो, त्याला ना सिलियरी असतं, पण इथं न्यूक्लिया असतं. आणि हे ग्लोबेट सेल काय करतं, या ग्लोबेट सेल मध्ये ना स्राव तयार होतो, म्युकस तयार होतो. म्हणजे हे जे सिलियरी आहे त्यांनी ना जे पार्टिकल्स धरून ठेवलेले असतात, फॉरेन पार्टिकल्स, तर ते याच्यामधून जो म्युकस निघतो, म्हणजे ही म्युकस या सेल्समध्ये भरत जातो आणि तो एवढा भरून जातो की शेवटी जे याचं वरचं स्ट्रक्चर असतं, ग्लोबेट सेल असतं, ग्लोबेट सेल हे जे असतं वरची लेयर, ही फुटून जाते आणि तो जो स्राव असतो म्युकस, तो पूर्ण बाहेर येऊन जातो आणि इथं पूर्ण म्युकस फॉर्म होऊन जातो. तर तो जो पण पार्टिकल असतो, फॉरेन बॉडी पार्टिकल्स, तो इथून मग म्युकसद्वारे बॉडीच्या बाहेर फेकला जातो. त्यासाठी हे जे ग्लोबेट सेल आहे, हे ग्लोबेट सेल्स काम करतात. हे ग्लोबेट सेल्स कॉलमनर इपिथेलियल टिश्यू आणि सिलेटेड इपिथेलियल टिश्यू किंवा सिंपल इपिथेलियल टिश्यू या टिश्यूमध्ये विखुरलेले असतात. म्हणजे समजून घ्या, आता हे सिलेटेड आहे, तर इथं मध्ये ग्लोबेट सेल, एखादा ग्लोबेट सेल, त्याच्यामध्ये 2 सिलेटेड सेल झाले की परत मध्ये एक ग्लोबेट सेल असे विखुरलेले असते. म्हणजे त्यांचं असं नाही की एक स्ट्रक्चर त्यांचा पूर्ण असतो, ते विखुरलेले असतात. एक सोडून मग 3-4 सोडून मग 2-3 सोडून सेल, असं त्यांचं स्ट्रक्चर असतं ग्लोबेट सेलचं. आता आपण सिंपल इपिथेलियल टिश्यू झाला. आता आपण कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू, जो इपिथेलियल टिश्यूचा सेकंड मेन टाईप आहे, तो आपण बघूया. कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू मध्ये काय होतं, कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू इज अ शेप ऑफ अ न्यूमरस लेअर ऑफ इपिथेलियल सेल. जे इपिथेलियल सेल असतात त्याच्या नंबर ऑफ लेयर्स असतात, म्हणजे एक सिंगल लेअर नाही, नंबर्स ऑफ लेयर्स, भरपूर लेयर्स असतात. ऑफ डिसिमिलियर शेप्स, म्हणजे त्यांचे जे लेयर्स, त्यांचं शेप एक प्रकारचं नसतं. एक लेअर पातळ असेल तर एक लेअर जाड असेल तर एक लेअर उंच असेल, अशा प्रकारचे त्या लेयर्स असतात. अँड न्यूली शेप अँड मॅच्युअर सेल्स, म्हणजे जे न्यू फॉर्म झालेले सेल आहे, त्या सेल ह्या लेयर्स मध्ये, या टाईप मध्ये दिसायला भेटतात. दे कव्हर द ड्राय सरफेस ऑफ द स्किन. जो ड्राय सरफेस असतो तो त्या सेल कव्हर करतात. द मॉइस्ट सरफेस ऑफ द बक्कल कॅव्हिटी.
मॉइस्ट सरफेस म्हणजे ओलावा निर्माण करणारा सरफेस. बक्कल कॅव्हिटी म्हणजे आपली ही जी ओरल कॅव्हिटी आहे ही मधली, त्याला बक्कल कॅव्हिटी असं म्हणतात, बक्कल कॅव्हिटी. त्याच्यानंतर इनर लॅरिंग्स अँड फॅरिंग्स असतं ना आपलं व्हॉइस बॉक्सकडे ते. त्याच्यानंतर इनर लिनिंग ऑफ डक्ट्स ऑफ सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड जे आहे आपली जी थुंकी निर्माण करतात, त्या ग्लँडची जी लिनिंग आहे, इनर लिनिंग, त्या या कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू जे आहे त्याच्याने बनलेले असतात. अँड ऑफ पॅनक्रियाटिक डक्ट्स, जे पॅनक्रियास आहे त्याच्यामध्ये डक्ट असतात, पॅनक्रियाटिक डक्ट्स, त्या डक्ट्स पण कंपाऊंड इपिथेलियम टिश्यूने बनलेले असतात. कंपाऊंड इपिथेलियम टिश्यूमध्ये परत 2 टाइप्स आहे, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू अँड ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू. आता स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय? दिस टाइप ऑफ टिश्यू इज कंपोज ऑफ मोर दॅन 1 लेअर ऑफ इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूच्या 1 लेअरपेक्षा जास्त लेअर असतात, 2 लेअरपेक्षा जास्त लेअर असतात, त्याला आपण स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू असं म्हणतो. त्याचं मेन फंक्शन काय? द बेसल लेअर इज ओनली वन दॅट इज इन कॉन्टॅक्ट विथ द बेसल लेमिना. बेसल लेमिना म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की सगळ्यात खाली मेम्ब्रेन असतो, मेम्ब्रेन पासून मग सेलची सुरुवात होते. तो जो मेम्ब्रेन आहे त्याला बेसल लेमिना म्हणतात. तर त्याच्यापासून ती सुरुवात होते लेयर्सची. देन बेसल लेमिना अँड दे फाउंड इन स्किन, हेअर, आईज अँड नेल्स. स्किन, हेअर अँड आईज मध्ये ते सापडतात, आढळतात. ड्यू टू कॉन्स्टंट वियर अँड टियर द आउटर मोस्ट लेअर ऑफ द सेल इज रेग्युलरली स्लो ऑफ. ड्यू टू कॉन्स्टंट वियर अँड टियर म्हणजे सतत तयार होणे अँड नष्ट होत जाणे. द आउटर मोस्ट लेअर, जी सगळ्यात वरची लेअर आहे, रेग्युलरली स्लो ऑफ म्हणजे ती नष्ट होत चालते, निघून चालली जाते आणि नवीन सेल तयार होत जातात खालून मेम्ब्रेन कडून. सेकंड टाइप ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू, त्याला युरोथेलियम असेही म्हणतात. आता युरोथेलियम का, आपण याच्यामध्ये तुम्हाला आता समजेल. इट इज मेड अप ऑफ सिव्हिअर लेयर्स ऑफ इपिथेलियल सेल्स दॅट बिकम्स flatten when stretch. It lines most of urinary tract and allows bladder to expand. पेन थोडं इथं संपलेलं होतं म्हणून चेंज झालं ते. इज मेड अप ऑफ सिव्हिअर लेयर्स म्हणजे त्याच्यामध्ये पण सिव्हिअर लेयर्स असतात इपिथेलियल सेल्सच्या, पण त्या कशा असत्या, त्या स्ट्रेच झाल्यावर, ओढल्या गेल्यावर त्या फ्लॅट होऊन जातात. म्हणजे त्या स्ट्रेच होत्या भरपूर म्हणजे थोडं पण जर प्रेशर त्या सेल्सवर गेलं तर त्या टिश्यू जे आहे ते टिश्यू फ्लॅट होऊन जातात, स्ट्रेच होतात. इट लाईन्स मोस्ट ऑफ युरिनरी ट्रॅक्स. युरिनरी जो ट्रॅक्स आहे आपलं किडनी, युरेथ्रा, त्याच्या हे सगळे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू जे आहे ते बघायला भेटतात. अँड अलाउज ब्लॅडर टू एक्सपॅन्ड. जेव्हा ब्लॅडरमध्ये युरिन अक्युमुलेट होते, युरिन जमा होते आपल्या मूत्राशयामध्ये, तेव्हा त्याला एक्सपॅन्ड करण्यासाठी पण हे एपिथेलियल टिश्यू जे आहे ते म्हणजे हेच असतात, हे त्याच्यामध्ये हेल्प करतात ब्लॅडरला एक्सपॅन्ड होण्यासाठी. जसं की आपण फंक्शन इथं बघितलं, फ्लॅटन वेन स्ट्रेच म्हणजे ते स्ट्रेच झाल्यावर फ्लॅट होता म्हणजे ते एक्सपॅन्ड होतं, ज्या ब्लॅडरमध्ये असतात. आता तुम्हाला मेम्ब्रेन तुम्हाला सांगितलं बेसल लेमिना. आता मेम्ब्रेन्स काय असतात, मेम्ब्रेन्सचे टाइप्स काय असतात आपण ते बघूया. आता मेम्ब्रेन्स बघूया आपण. मेम्ब्रेन काय असतं तुम्हाला मी सेलमध्ये शिकवलं, तर सेल मेम्ब्रेन काय असतं, फक्त एक कव्हर असतं सेलचं. म्हणजे त्याला मेम्ब्रेन जो आहे ना तो सेलचा जो आतला जो स्ट्रक्चर आहे, जसं की सेल फ्लुइड असतं, मायटोकॉन्ड्रिया वगैरे, यांना प्रोटेक्शन देण्याचं काम मेम्ब्रेन करतं, सेल मेम्ब्रेन करतं. द सेल मेम्ब्रेन ऑल्सो कॉल्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं पण म्हणतात, कारण त्याच्यामध्ये सेलमध्ये प्लाझ्मा असतो, तर प्लाझ्माला प्रोटेक्शन करण्याचं काम मेम्ब्रेन करतो, म्हणून त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतात. इज फाउंड इन ऑल सेल. टाइप्स ऑफ मेम्ब्रेन. मेम्ब्रेनचे टाइप्स बघूया. म्युकस मेम्ब्रेन आहे, सायनोव्हेल मेम्ब्रेन आहे, सिरस मेम्ब्रेन आहे, तुम्हाला मी सांगितलं. आता म्युकस मेम्ब्रेन बघूया. द मॉइस्ट इनर लिनिंग ऑफ सम ऑर्गन्स अँड बॉडी कॅव्हिटीज. मॉइस्ट असतं म्हणजे ओलावा असतो या मेम्ब्रेन मध्ये. मोस्ट ऑफ टाइम कुठं असतो, इनर लिनिंग म्हणजे आतलं जे लेअर असते, आतली जे स्किनची जी लेअर असते त्याच्यामध्ये हे मोस्ट ऑफ बघायला आपल्याला भेटतं. बॉडी कॅव्हिटीज मध्ये सच एज द नोज, माउथ, लंग्स अँड स्टमक. आपल्या नोजमध्ये, माउथमध्ये किंवा आपल्या लंग्समध्ये जो म्युकस तयार होतो, कफ तयार होतो, तोच हा म्युकस मेम्ब्रेन. म्हणजे म्युकस मेम्ब्रेन हा म्युकस तयार करतो. कफ ऍक्च्युली म्युकस आहे, पण जे म्युकस मेम्ब्रेन जे असतात ते सेल तुम्हाला सांगितलं मी, ग्लोबेट सेल्स, तसे ते म्युकस प्रोड्यूस करतात या म्युकस मेम्ब्रेनमध्ये. मेक स्लिपरी फ्लुइड म्युकस. सायनोव्हियल मेम्ब्रेन. आता सायनोव्हियल मेम्ब्रेन काय, प्रत्येक मेम्ब्रेनचे वेगळे वेगळे कार्य आहे, बघूया. सायनोव्हियल मेम्ब्रेन, a layer of a connective tissue that lies in the cavities of joints.
कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यू आता आपण पुढे तुम्हाला मी सांगतोच समजवतोय काय आहे कनेक्टिव्ह टिश्यू. त्या टिश्यूने ही सायनोव्हियल मेम्ब्रेन बनलेलं असतं. ते मोस्ट ऑफ कुठे असतं, कॅव्हिटीज ऑफ जॉईंट्स, जसं की एल्बो, नी जॉईंट, अशा जॉईंट्समध्ये ते कॅव्हिटीजमध्ये हे सायनोव्हियल मेम्ब्रेन असते. टेंडॉन, शीट्स अँड बर्स्यू. टेंडॉन म्हणजे काय, जे मसल जे आहे, जॉईंट्स जे आहे, जे एकमेकाला बांधलेले असतात त्याला आपण टेंडॉन्स असं म्हणतो. आपण हे टेंडॉन्स, मसल्स हे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये आपण शिकणारच आहोत. शीट्स अँड बर्स्यू. बर्स्यू म्हणजे काय, एक सायनोव्हियल मेम्ब्रेन जे असतं त्याची एक बॅग असते, सॅक असते, त्याच्यामध्ये सायनोव्हियल फ्लुइड असतं. ते काय करतं, लिब्रिकेटिंगचं काम करतं, म्हणजे घर्षण वाचवण्याचं काम करतं, घर्षण होऊ देत नाही दोन जॉईंट्समध्ये. द सायनोव्हियल मेम्ब्रेन मेक सायनोव्हियल फ्लुइड विच हॅज अ लिब्रिकेटिंग फंक्शन. लिब्रिकेटिंग म्हणजे घर्षण पासून ते प्रिव्हेंट करता, त्याला आपण लिब्रिकेंट म्हणतो. थर्ड टाइप आहे सिरस मेम्ब्रेन. इज अ स्मूथ टिश्यू मेम्ब्रेन ऑफ अ मिझोथेलियम. आता मिझोथेलियम म्हणजे काय, आपण स्कॉमस बघितलं, स्कॉमस इपिथेलियल टाइप ऑफ टिश्यू, तर तेच मिझोथेलियम आहे, म्हणजे त्याचं दुसरं नाव आहे स्कॉमस इपिथेलियल टिश्यूचं. लिनिंग द कंटेंट्स अँड इनर वॉल ऑफ बॉडी कॅव्हिटीज. जे बॉडी कॅव्हिटीजचे इनर वॉल असते तो ते कव्हर करतो. विथ सिक्रेट सिरस फ्लुइड टू अलाउ lubricated sliding movement between opposing surface. Secret serous fluid to allow lubricate sliding movement between opposing surface. म्हणजे जे अपोजिंग सरफेस आहे बॉडीमध्ये, कोणते पण अपोजिंग सरफेस ऑर्गनचे, ते त्याच्यामध्ये सिरस फ्लुइड असतं जे लिब्रिकेटचं काम करतं. आता सिरस फ्लुइड तुम्ही अजून कुठं बघितलं असेल बघा, जेव्हा पण एक कोणती वुंड होते किंवा जखम होते, कुठं पण असो, एल्बोला असो, हाताला असो, नीला असो, मोस्ट ऑफ एल्बो अँड नी जॉईंट मध्ये आपल्याला बघायला भेटतं की साधी जर खरचटलं जरी गेलं, तिथं आपण बँडेज वगैरे केलं तर नंतर आपल्याला तिथं येलो एक फ्लुइड दिसायला भेटतं. जेव्हा बँडेज आपण परत ड्रेसिंग करतो तेव्हा तोच फ्लुइड असतो सिरस फ्लुइड, सिरस मेम्ब्रेन मधून निघालेला. आता आपण पुढचे टाइप्स बघूया. सेकंड आपण मस्क्युलर टिश्यू बघूया. आता जसं की तुम्हाला मी सांगितलं की 4 मेन टाइप आहे टिश्यूजचे, त्याच्यामधला हा सेकंड मेन टाइप आहे मस्क्युलर टिश्यू. फर्स्ट आहे एपिथेलियल टिश्यू, सेकंड मस्क्युलर टिश्यू, थर्ड आहे कनेक्टिव्ह टिश्यू अँड फोर्थ आहे नर्वस टिश्यू. आता आपण मस्क्युलर टिश्यू काय आहे आणि त्याचे टाइप्स काय आहे, त्याच्यामध्ये काय काय फंक्शन्स होतात, आपण ते सगळं बघूया. द टिश्यू इज एबल टू कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स प्रोव्हाइडिंग मुवमेंट विदिन द बॉडी. मस्क्युलर टिश्यू जे आहे त्यांच्याकडे म्हणजे एबल आहे ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्यासाठी. प्रोव्हाइडिंग मुवमेंटसाठी ते कॉन्ट्रॅक्ट होता आणि रिलॅक्स होता. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन पावणे, रिलॅक्स म्हणजे प्रसरण पावणे. प्रोव्हाइडिंग मुवमेंट आपल्या बॉडीला ते रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट होऊन बॉडीला मुवमेंट प्रोव्हाइड करतात. द बॉडी अँड ऑफ द बॉडी इटसेल्फ. मसल कॉन्ट्रॅक्शन रिक्वायर्स अ रिच ब्लड सप्लाय प्रोव्हाइडिंग सफिशियंट ऑक्सिजन, कॅल्शियम, न्यूट्रिएंट्स अँड रिमूव्हिंग वेस्ट. हे जे मसल्स टिश्यू आहे, मस्क्युलर टिश्यू, यांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आणि ब्लड सप्लाय राहतो, कारण त्यांचं वर्क जास्त आहे आणि रिलॅक्स म्हणजे कॉन्ट्रॅक्शन व्हायला, रिलॅक्स व्हायला जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट, कॅल्शियम आणि ऑक्सिजनची गरज असते. म्हणून त्या साईडला म्हणजे मस्क्युलर टिश्यूजला जास्त ब्लड फ्लो असतो. अँड रिमूव्हिंग वेस्ट. जो वेस्ट आहे मस्क्युलर टिश्यू मध्ये तो पण रिमूव्ह करण्याचं काम. म्हणजे त्याच्यामधले 3 मेन टाइप्स आहे, व्हॉलेंटरी मस्क्युलर टिश्यू, इनव्हॉलेंटरी मस्क्युलर टिश्यू अँड कार्डियक मस्क्युलर टिश्यू. हे याचे सबटाइप्स आहे मस्क्युलर टिश्यूचे. आता व्हॉलेंटरी मस्क्युलर टिश्यू मध्ये काय काय होतं बघूया. आता व्हॉलेंटरी, इनव्हॉलेंटरी तुम्हाला समजत असेल, इझी आहे ते इझी वर्ड आहे. दिस मसल्स आर कंपोज ऑफ अ सिलेंड्रिकल फायबर्स. सिलेंड्रिकल फायबर्सने बनलेले असतात. फायबर्स म्हणजे एक धागे प्रकारे एक टिश्यू असतो, ते धागे म्हणजे ते फायबर्स ते बनतात, ते धागे प्रकारे असतात, म्हणजे ते जोडून ठेवण्याचं काम करतात. अँड आर युजली अटॅच टू बोन्स अँड द स्किन. बोन्स अँड स्किन पासून ते दोघं एकमेकांना अटॅच करण्याचं काम करतात. दे प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन अलाउविंग द बॉडी टू मूव्ह बाय कॉन्ट्रॅक्टिंग अँड रिलॅक्सिंग. तुम्हाला वरती सांगितलं कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्सेशन कसं मुवमेंट होते तेच आहे. अँड देअर ॲक्शन्स आर मेनली अंडर द कंट्रोल ऑफ द सोमॅटोसेन्सरी नर्वस सिस्टम. व्हॉलेंटरी मस्क्युलर म्हणजे व्हॉलेंटरी कंट्रोलमध्ये असते, आपल्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये असते की आपण कसं पण मुवमेंट करू शकतो, हालचाल करू शकतो हाताची. ते कुठं असतं, सोमॅटोसेन्सरी नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम आपलं ब्रेन, तर ब्रेनमध्ये सोमॅटोसेन्सरी नर्वस सिस्टम जे आहे त्याच्या कंट्रोलमध्ये हे आपलं व्हॉलेंटरी मस्क्युलर टिश्यूचं कंट्रोल सगळं असतं. आता इनव्हॉलेंटरी मस्क्युलर टिश्यू. इनव्हॉलेंटरी म्हणजे ज्याचं कंट्रोल आपल्या हातामध्ये नाही. स्मूथ मसल सेल्स आर स्पिंडल शेप. स्पिंडल शेप म्हणजे स्मूथ बघा, स्मूथ मसल नाव आहे, स्मूथ एकदम नरम, म्हणजे त्यांचं शेप कसं असणार, एकदम पातळ, एकदम नरम, एकदम पातळ. हॅव अ सिंगल सेंट्रली लोकेटेड न्यूक्लियस असतं, सिंगल न्यूक्लियस असतं, ते पण सेंट्रल लोकेटेड असतं. अँड लॅक स्ट्रिएशन
अँड म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकार तुम्हाला पॅटर्न नसतं, ते असं वेगळ्या आबड्या म्हणजे आबोडधबड प्रकारचे ते टिश्यूज असतात. कार्डियक मसल हॅज अ ब्रांचिंग फायबर्स, तुम्हाला सांगितलं फायबर्स असतात. इट्स कॉन्ट्रॅक्शन इज नॉट अंडर व्हॉलेंटरी कंट्रोल. ते कार्डियक जे फायबर असतात, ब्रांचिंग फायबर्स असतात, त्यांचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे, आता आपला हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो, रिलॅक्ट होतो, तर या ब्रांचिंग फायबर्समुळेच होतो. तर हे जे आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? आता मी माझं हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही, म्हणून त्यांना इनव्हॉलेंटरी मस्क्युलर टिश्यू असं नाव दिलेलं आहे. आता थर्ड आहे कार्डियक मस्क्युलर टिश्यू. आता कार्डियकमध्ये कोणते मस्क्युलर टिश्यू असतात? जे पण मस्क्युलर टिश्यूज आहे ज्याच्याने मुवमेंट होते का कार्डियकची, ते सगळे कार्डियक मस्क्युलर टिश्यू. कार्डियक मसल मेक्स अप द थिक मिडल लेयर ऑफ द हार्ट. आपण त्याला एंडोकार्डियम असं म्हणतो. मायोकार्डियम, एंडोकार्डियम असे त्या लेयर्स आहेत, त्या लेयर्स या टिश्यूपासून फॉर्म होतात, कार्डियक मस्क्युलर टिश्यूपासून फॉर्म होतात. किपिंग द हार्ट पंपिंग, तुम्हाला का सांगितलं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन ब्रांचिंग फायबरचं काम आहे, तसंच हे टिश्यू आहे कार्डियक मसल टिश्यू, त्यांचं काय काम आहे? किपिंग द पंपिंग अँड किपिंग द हार्ट पंपिंग, तेच रिलॅक्शन आणि कॉन्ट्रॅक्शनचं. ब्लड सर्क्युलेटिंग अराउंड द बॉडी, त्याच टिश्यूपासून जे ब्लड आहे तो पूर्ण ऑल ओव्हर बॉडी आपल्या सर्क्युलेट केलं जातं. आता आपण मस्क्युलर टिश्यू आपण पूर्ण बघितलं. आता आपण नेक्स्ट बघूया कनेक्टिव्ह टिश्यू. जसं की आपण मस्क्युलर टिश्यू बघितलं, आता थर्ड आहे त्या 4 मेन टाइप्स मधलं थर्ड आहे टिश्यूचा प्रकार कनेक्टिव्ह टिश्यू. याला मराठीमधून संयोगी पेशी जाल असे पण म्हणतात. मराठीमध्ये ना मराठीमध्ये मला माहिती आहे मोस्ट ऑफ जे टर्म्स आहे ते, पण मराठीमध्ये ना टर्म्स आठवण ठेवणं खूप अवघड आहे, म्हणून तुम्ही ना इंग्लिशमध्ये जर आठवण ठेवलं तर ते लवकर लक्ष देऊन तुम्हाला लिहिता पण येईल इंग्लिशमध्ये, आणि ते टर्म जे आहे ते पुढे चालून जे आहे ते युजफुल आहे. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय असतं आपण बघूया. ग्रुप ऑफ टिश्यू इन द बॉडी दॅट मेंटेन द फॉर्म ऑफ द बॉडी. ग्रुप ऑफ टिश्यू आहे, जे मल्टिपल टिश्यू आहे वेगवेगळे, त्यांचा ग्रुप तयार होतो टिश्यूजचा, अँड मेंटेन द बॉडी फॉर्म जो आहे, जसं की आता मी उभा आहे, एक बॉडी फॉर्म आहे, हा मेंटेन करण्याचं काम कनेक्टिव्ह टिश्यू करतो. द बॉडी अँड द इट्स ऑर्गन्स अँड प्रोव्हाइड कोहेशन इन इंटरनल सपोर्ट. कोहेशन म्हणजे काय? कोहेशन म्हणजे आता तुम्हाला याचं अल्टरनेटिव्ह वर्ड सांगतो मी, अधेशन. अधेशन म्हणजे काय? चिपकून राहणे. अधेशन आपण स्टिकिंग म्हणतो ना, अधेशन स्टिकिंग, तसं कोहेशन म्हणजे एकमेकाला बांधून ठेवणे किंवा एकमेकाला पकडून ठेवणे, एकमेकांसोबत चिटकून राहणे, कोहेशन. अँड इंटरनल सपोर्ट, इंटरनल जे ऑर्गन आहे त्यांना तो बांधून ठेवण्याचं काम करतो टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, अँड इंटरनल सपोर्ट पण ठेवतो. त्याच्यामध्ये मेन 4 टाइप्स आहे कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. एम्ब्रोयनल कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, कार्टिलेज टिश्यू अँड बोन टिश्यू. फर्स्ट बघूया एम्ब्रोयनल कनेक्टिव्ह टिश्यू. एम्ब्रोयनिक कनेक्टिव्ह टिश्यू इन्क्लूड्स म्युकोइड कनेक्टिव्ह टिश्यू अँड मेसेन्शियम कनेक्टिव्ह टिश्यू. द फर्स्ट कनेक्टिव्ह टिश्यू टू डेव्हलप इन द एम्ब्रियो. आता एम्ब्रियो म्हणजे जी आपली प्रेग्नेंट वुमन असते तिचं जे गर्भ असतं, ते गर्भ जेव्हा स्टार्टिंगला फॉर्म होतो, जेव्हा ते फर्टिलायझेशन होतं, त्याच्यानंतर मग जे फर्स्ट जे टिश्यू फॉर्म होतात ते असतं आपलं म्युकोइड कनेक्टिव्ह टिश्यू अँड मेसेन्शियम. दे फर्स्ट कनेक्टिव्ह टिश्यू डेव्हलप इन द एम्ब्रियो. याच्यानंतर मग वेगळे टिश्यू ते फॉर्म व्हायला तयार होतात. सेकंड आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर इन्क्लूड्स बोथ लूज कनेक्टिव्ह टिश्यू अँड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये 2 टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूचं यांनी ॲड केलेलं आहे. लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे जे सॉफ्ट मसल्स आहे किंवा सॉफ्ट मसल जे सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतात. अँड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे एकदम डेन्स, जसे कार्टिलेज झालं, आपले टेंडन झाले, बोन्स झाले, त्याच्यामध्ये डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आपण म्हणजे बघायला भेटतात. त्याच्यानंतर आहे कार्टिलेज. कार्टिलेज इज मेड अप ऑफ अ स्पेशलाइज्ड सेल कॉल्ड कॉन्ड्रोसाइट्स. कार्टिलेज जे आहे ते कोणत्याच टिश्यूने बनत नाही, कोणत्याच ग्रुप ऑफ टिश्यूने बनत नाही किंवा कशाने नाही, सेलने नाही. त्याच्यासाठी सेपरेट सेल असतो, तो आहे कॉन्ड्रोसाइट्स. तो सेल फक्त कार्टिलेज फॉर्म करण्याचं काम करतो. ते कसे फॉर्म करतात? आता एवढं डीप जायची गरज नाही, पण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे म्हणून सांगतो. सेलमध्ये मॅट्रिक्स नावाचा एक कंटेंट असतो, तो आहे ना मॅट्रिक्स जो असतो तो सेल आहे ना मेंटेन करण्याचं काम करतो, आणि तो मॅट्रिक्स तो रिलीज करतो अँड कार्टिलेज त्याच्यापासून, त्या मॅट्रिक्सच्या प्रोटीनपासून कार्टिलेज फॉर्म होतो. फोर्थ आहे बोन टिश्यू. बोन टिश्यू इज मेंटेन बाय द बोन फॉर्मिंग सेल कॉल्ड ओस्टिओब्लास्ट. ओस्टिओब्लास्ट असतात, जसं की याचं कॉन्ट्रोसाइट्स आहे तसं बोनचं असतं ओस्टिओब्लास्ट. आता याच्यामध्ये पण सेम हे आहे, सेम कन्सेप्ट आहे की बोन कसे फॉर्म्स होतात.
तेच ऑस्टिओब्लास्ट आहे त्याच्यामध्ये मॅट्रिक्स असतं, ते मॅट्रिक्स रिलीज होत जातं, ज्याच्याने मॅट्रिक्स जे रिलीज झालं की मग तिथं जिथं बोन फॉर्म होते तिथं एक प्रोटीन सोडलं जातं, ते प्रोटीनमुळे मग बोन फॉर्म होतो. हे जसं न्यू म्हणजे बेबी आहे, इन्फंट आहे किंवा चाइल्ड आहे, त्याची जी बोन ग्रोथ होत असते ते याच ऑस्टिओब्लास्टमुळे होत असते. आणि त्याच्यानंतर किंवा काही डॅमेज झालं किंवा बोन फ्रॅक्चर झालं तर तिथं न्यू बोन जनरेशनचं पण काम ऑस्टिओब्लास्टमुळेच होतो, ॲज इट इज मॅट्रिक्समुळे. आता हे झालं कनेक्टिव्ह टिश्यू. आता आपण फोर्थ बघूया आपलं नर्वस टिश्यू. लास्ट टाईप आहे आपला टिश्यूजचा नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यूमध्ये काय काय असतं, कोणकोणते टाईप असतात बघूया. नर्वस टिश्यू इज फाउंड इन द ब्रेन स्पायनल कॉर्ड अँड नर्व. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग मेनी बॉडी ऍक्टिव्हिटीज. ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि आपले जे नर्व्स असतात, क्रॅनियल नर्व्स असतात आपल्या, त्या नर्व्समध्ये हे नर्वस टिश्यू आपल्याला आढळतात. ते काय त्यांचं काम काय असतं, फॉर कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग मेनी बॉडी ऍक्टिव्हिटी. आता मी हातपाय हलवतोय त्याच्यामध्ये नर्वस टिश्यू हे आहे जे कार्य करत आहे. नर्वस टिश्यूमध्ये आणखी टिश्यू असतात, ते कोणकोणते म्हणजे त्याचे टाइप्स, नर्वस टिश्यूचे टाइप्स. फर्स्ट आहे ग्रे मॅटर, an essential type of tissue in the brain and spinal cord. It plays significant role in mental functions, memory, emotions and movements. ग्रे मॅटर हा मेंटल फंक्शन्स मध्ये वर्क करतो, म्हणजे मेमोरी, इमोशन्स म्हणजे मेमोरी म्हणजे काही आठवण ठेवण्याचं काम, इमोशन म्हणजे आपल्या भावना, आणि मुवमेंट म्हणजे काही मुवमेंट करायची हातपायाची, याच्यामध्ये पण ग्रे मॅटरचे टिश्यू असतात ते हेल्प करतात. त्याच्यानंतर व्हाईट मॅटर टिश्यू. व्हाईट मॅटर इज फाउंड इन द डीपर टिश्यू इन द ब्रेन. ब्रेनमध्ये डीपर टिश्यूमध्ये जे एकदम खोलवर असतात त्या टिश्यूमध्ये व्हाईट मॅटर आपल्याला आढळतो. इट हेल्प्स कंडक्ट नर्व सिग्नल्स, म्हणजे नर्व सिग्नल जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, व्हाईट मॅटर. प्रोसेसेस अँड सेंड नर्व सिग्नल्स अप डाऊन अँड टू द स्पायनल कॉर्ड, म्हणजे नर्व सिग्नल जे आहे ते रिसिव्ह करण्याचे आणि पाठवण्याचे काम कोण करतं, व्हाईट मॅटर करतो ब्रेनमध्ये. न्यूरोग्लिया टिश्यूज. आता न्यूरोग्लिया टिश्यूज काय आहे, न्यूरोग्लिया टिश्यूज प्रोव्हाइड डेव्हलपमेंटल, फिजिओलॉजिकल अँड मेटाबॉलिक सपोर्ट. डेव्हलपमेंटल म्हणजे डेव्हलपमेंटल आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असते ना ती. फिजिओलॉजिकल अँड मेटाबॉलिक सपोर्ट फॉर न्यूरॉन्स. न्यूरॉन्स काय आहे, आता बघा इथं व्हाईट मॅटर मध्ये लिहिलेलं आहे की इट हेल्प्स कंडक्ट नर्व सिग्नल प्रोसेस अँड सेंड नर्व सिग्नल्स अप अँड डाऊन टू द स्पायनल कॉर्ड. व्हाईट मॅटर हे स्पायनल जे नर्व सिग्नल जे आहे ते पाठवण्याचं काम करतो, पण तो कशा थ्रू पाठवतो, तो पाठवतो न्यूरॉन्स. न्यूरॉन्स काय आहे मग, हे एक मीडियन आहे. कशाचं, न्यूरोग्लियाचं, नर्वचं एक मीडियन आहे, ज्याच्या थ्रू आपल्या ऑल ओव्हर द बॉडी थ्रू मेसेज पाठवलं जातं की आता हात हलवायचा, आता असं हे करायचं, आता हे बोलायचं, श्वास घ्यायचं. प्रत्येक गोष्ट या न्यूरॉन्स थ्रू कॅरी होते आणि ती पोहोचवली जाते. आता इथपर्यंत आपलं हे टिश्यू होते. चार मेन टाइप्स होते, त्याच्या 4 मेन टाइपचे भरपूर सब टाइप्स होते, ते आपण इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे, समजलेले आहेत. होप सो हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, मी तुम्हाला रिप्लाय करेन. काही जर प्रश्न असेल तर, काही कन्फ्युजन असेल किंवा काही मला ॲडवाईस द्यायची असेल की काही इम्प्रूव्हमेंटसाठी, ते पण तुम्ही नक्कीच कमेंट करा, मी इम्प्रूव्हायझेशन करणार. तर मित्रांनो आता इथं आपला हा लेक्चर संपला. पुढचा लेक्चर आपण जो पुढचा टॉपिक आहे तो बघू पुढच्या या व्हिडिओमध्ये. आता सेल झाला, टिश्यू झाला, आता पुढचा जो टॉपिक असेल तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि पुढचा व्हिडिओ पण लवकरात लवकर येईल. आता जसं हा व्हिडिओला उशीर झाला तसा पुढच्या व्हिडिओला उशीर नाही होणार. तर होप सो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण लेक्चर पूर्ण समजलं असेल. तर समजलं असेल, आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुमचे जे नर्सिंग फ्रेंड्स आहे, जे GNM फर्स्ट इयरला आहे किंवा GNM ला आहे, तर तुम्ही त्यांना सेंड करा, म्हणजे त्यांना ते हा व्हिडिओ भरपूर हेल्पफुल राहणार. सो समजलं असेल तर बिलकुल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.